ही दृश्य नीट पहा। उमरेड करहांडला अभयारण्यातील ही दृश्य आहेत। पर्यटकांना वाघिणीचं दर्शन झालं। मग काय, पर्यटकांमध्ये एकच झुंबड उडाली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच आता उमरेड करहांडला अभयारण्यात देखील वाघांना पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढताना दिसतोय। मात्र त्यासोबतच या अभयारण्यात पर्यटन नियमांचे मात्र उल्लंघन होत असल्याचं समोर येत आहे। आता हा व्हिडिओ तुम्ही बघा। वाघीण आणि तिच्या पाठोपाठ येणाऱ्या तिच्या बछड्यांचं दर्शन पर्यटकांना झालं। मात्र वाघिणीचे आणि तिच्या बछड्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी पर्यटकांची अक्षरशः शर्यत लागल्याचं पाहायला मिळत आहे। फोटो आणि व्हिडिओच्या नादात या पर्यटकांनी दोन्ही बाजूंनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मार्ग अक्षरशः रोखला। उमरेड पवनी करहांडला अभयारण्यात पर्यटक वाहनांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। या प्रकरणी 4 जिप्सी चालक आणि 4 मार्गदर्शकांवर वन विभागाच्या वन्यजीव विभागानं कारवाई केली आहे। त्यांना 7 दिवसांसाठी निलंबित सुद्धा करण्यात आलंय। गोठणगाव तलावात वाघिणीचा आणि तिच्या 5 बछड्यांचा मार्ग अडवल्यानं पर्यटन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे बघायला पर्यटकांचा ओढा वाढतोय। त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी पर्यटकांमध्ये जणू शर्यत लागल्याचं चित्र दिसतंय। मात्र या उत्साहाच्या भरात या वाघिणीचा आणि तिच्या 5 बछड्यांचा मार्ग दोन्ही बाजूंनी पर्यटकांनी अडवलाय। या दृश्यांमध्ये तुम्ही बघत असाल, इतक्या जवळ आलेली वाहनं आणि पर्यटकांचा गोंगाट बघून वाघीण काही काळ त्रस्त सुद्धा झाली आहे। हेच या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो। पर्यटनाच्या नियमानुसार जंगलात फिरणाऱ्या वाहनांनी वन्य प्राण्यांपासून 50 मीटर अंतर राखायला हवं। तसंच वाघाचे बछडे ज्या भागात आहेत त्या कोणत्याही भागात वाहन थांबवू नये असा आदेश आहे। मात्र तरी देखील पर्यटकांनी वाहने थांबवल्याने आणि गोंगाट सदृश परिस्थिती केल्यानं ही वाघीण कदाचित हल्ला करण्याचीही शक्यता होती। एकूणच काय, संभाव्य धोक्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी आता वन्य विभागानं अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे आणि पर्यटकांनी ही नियमांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।